बघतो परत. आपला चॅप्टर कोणता चालू केलाय नवीन? सिंपल बेंडिंग स्ट्रेस. ठीक आहे, सिंपल बेंडिंग स्ट्रेस तुमच्या दोघांसाठी सांगतो, लक्ष द्या. याच्या अगोदर आपण काय काढायचो, असं बीम द्यायची तुम्हाला, याच्यावरती लोड द्यायचे असे, किंवा अशी बीम असायची, याच्यावरती युडिएल असायचं, इथं लोड असायचं, असं समज केलेत आपण. हां, ही काय आहे तुमचं? नाही, ही कशावरती लोड पडलाय? बीम वरती पडलाय, बरोबर ना? बीम वरती पडलाय. तर बीम वरती जर लोड पडलाय, तर बीमचं कधी आपल्याला क्रॉस सेक्शन दिलं का बाबा, ही जी तुमची बीम आहे ही रेक्टँग्युलर आहे किंवा सर्क्युलर आहे, असं कधी सांगितलं का? नाही ना. फक्त काय सांगितलं, बीम आहे एक, त्याच्यावरती असं असे लोड पडलेत, असं युडिएल पडले. या चॅप्टरमध्ये वेगळं काय आहे, ही तुमची बीम जशी आहे तशीच आहे, फक्त त्याच्यामध्ये काय दिले, त्याचा क्रॉस सेक्शन पण दिलंय. बाबा ही जी बीम आहे, तुम्ही इकडनं जर बघितलं तर त्याचं क्रॉस सेक्शन असं दिसतंय, रेक्टँग्युलर दिसतंय असं. ही तुमची अशी बीम आहे. आपण याच्या अगोदर फक्त फ्रंट व्ह्यू बघायचो आणि इथं सपोर्ट द्यायचो. आता इथं तुम्हाला हे एक्स्ट्रा काय आले, क्रॉस सेक्शनल एरिया आलाय. म्हणजे याचं क्रॉस सेक्शन एक तर असं रेक्टँग्युलर असणार, किंवा असं सर्क्युलर असणार, किंवा असं चॅनल सेक्शन असणार, किंवा असं टी सेक्शन असणार, किंवा असं आय सेक्शन असणार. हे काय आपलं बीम, तुम्ही जे त्याच्यावरती लोड पडलेलं आहे त्याचे सेक्शन आहे, म्हणजे त्याचा आकार आहे. आता हे जे बेंच आहे, बेंचचं तुम्ही जे काल उदाहरण दिलं बघा, ते बघा, तो बेंच जो आहे त्या बीमचं क्रॉस सेक्शन कसं आहे बघा. फ्रेम बघायची, फ्रेम खालची, त्याचं क्रॉस सेक्शन कसं आहे. काळ्या कलरचं जी फ्रेम दिसते ज्याच्यावरती तुम्ही उभे बसलेले आहेत, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे, स्क्वेअर आहे. आणि याचा क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे, रेक्टँग्युलर आहे. समजते ना? मग त्याला म्हणायचं क्रॉस सेक्शन. मग तसे तुम्हाला येणार, कधी रेक्टँग्युलर येणार, कधी असं सर्क्युलर बीम येणार, कधी अशी सी वाली येणार, कधी टी वाली येणार, कधी आय वाली येणार. म्हणजे इथं तुमचं आता हे कोणते दाखवले, रेक्टँग्युलर दाखवले. आता आय वाली काढू का? तर आय वाली कशी असणार, ही अशी तुमची बीम, आय वाली मोठी काढू. असं तुमचं आय काढायचं साईडला, आणि त्यालाच इकडनं स्ट्रेट दाखवायचं. कोणती बीम झाली? ही आय सेक्शन वाली बीम झाली. समजलं? हे बीमचे क्रॉस सेक्शनचे प्रकार आहेत, बरोबर. हे बीमचं कंडिशन आहेत, 4 कंडिशन होत्या. एक तर काय तुमचं सिम्पली सपोर्टेड बीम असेल, मध्ये लोड असेल, डब्ल्यू लोड असेल, तर त्याचं मुवमेंट काढणार. मुवमेंट म्हणजे काय बाबा, अशी बेंड होणार का नाही ही बीम, अशी मुवमेंट होणार काहीतरी त्याची. तर त्याचं बेंड झाल्यानंतर त्याची काहीतरी मुवमेंट होणार. तर त्याचं मुवमेंटचं उत्तर काय होतं, WL/4, WL²/4. हे कधी होणार असं, जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल, WL/4च आहे. ठीक आहे, हां, WL/4 मुवमेंट आहे इथं, सॉरी, सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि मध्ये काय लागलाय, लोड टाकलेला आहे. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, सिम्पली सपोर्टेड बीमच आहे पण मध्ये काय आहे, युडिएल आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय होता, WL²/8. हां, तिसरं तुमची कॅन्टिलिव्हर बीम आहे, इथं तुम्ही इकडे लोड टाकलेला आहे कोपऱ्यामध्ये, त्याची मुवमेंटचा फॉर्म्युला काय, W×L. आणि चौथी कंडिशन, अशी तुमची कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि इथं युडिएल आहे. ठीक आहे, त्याची युडिएलची व्हॅल्यू काहीतरी आहे W. तर त्याचं मुवमेंट मॅक्झिममचं फॉर्म्युला काय, WL²/2. असे तुमचे अजून एक आपली ही अशी सिम्पली सपोर्टेड बीमच आहे, पण इथं कसं होतं, जे लोड आहे हा एक्झॅक्टली मध्ये होता, बरोबर. इथं एक्झॅक्टली काय होता, मध्ये होता. आता एक्झॅक्टली मध्ये नाही, असं एका साईडला आहे, इकडच्या साईडला किंवा इकडच्या साईडला, कसं पण घ्या. हे डिस्टन्स तुम्हाला दिले A, हे डिस्टन्स तुम्हाला दिले B. इथं लोड काय पडलाय, W. तर तुम्हाला मुवमेंट काढायची. मुवमेंट मॅक्झिममचं फॉर्म्युला काय, WAB/L. हा फॉर्म्युला. ह्या तुमच्या 5 कंडिशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला जे क्वेश्चन येणार आहेत ते या 5 बीम पैकी कोणतेतरी येणार आहे. कळलं? कधी तुम्हाला असं सांगणार, तुमची बीम सिम्पली सपोर्टेड बीम आहे, मध्ये लोड पडलाय. कधी सांगणार सिम्पली सपोर्टेड बीम आहे, इथं युडिएल पडलंय. कधी सांगणार कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि साईडला त्या एकदम कोपऱ्यामध्ये फ्री एंडला लोड पडलाय. इथं सांगणार कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि युडिएल आहे. इथं सांगणार सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि डिस्टन्स देणार वेगवेगळे. असे 5 कंडिशन्स तुम्हाला देणार.
त्याच्यानंतर तुमचे सेक्शन कधी रेक्टँग्युलर असेल, कधी सर्क्युलर असेल, कधी चॅनल सेक्शन असेल, कधी टी सेक्शन असेल, कधी आय सेक्शन असेल. मग त्याच्या प्रत्येकाचे आपण काय काढणार आहे, एक्स बार वाय बार आपण सम आले की कळेल तुम्हाला. ठीक आहे. आता या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला कोणता आहे, M/I इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय इज इक्वल टू ई अपॉन आर. तुम्हाला काही नाही कळलं तर फक्त याच्यातलं कशाला काय म्हणतात एवढं समजून घ्या, सगळा चॅप्टर समजेल. एम म्हणजे काय, मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट, त्याला काय म्हणायचं, बेंडिंग मुवमेंट. आपण जे आता तुम्हाला जे लिहून दिले फॉर्म्युले ते सगळे कोणाचे आहेत, बेंडिंग मुवमेंटचे आहेत. याला बेंडिंग मुवमेंट म्हणतात, याला बेंडिंग स्ट्रेस म्हणतात. सिग्मा म्हणजे काय, स्ट्रेस ना, सिग्मा म्हणजे बेंडिंग स्ट्रेस, एम म्हणजे बेंडिंग मुवमेंट, आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनरेशन. आय तुम्हाला आता ह्याचं आणि याचं तुम्हाला रेडीमेड स्टँडर्ड अवेलेबल असतो. रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर आयचं फॉर्म्युला आय एक्स एक्स असतं, बी डी क्यूब डिवायडेड बाय 12, आणि आय वाय वाय असेल तर काय असतं, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. ह्याचे रेडीमेड फॉर्म्युले आहेत, याचं आणि याचं पण रेडीमेड फॉर्म्युला आहे. आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय पाय डिवाइड बाय 64 डी रेस टू 4. बरोबर. म्हणजे या दोन सेक्शनचे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले तयार करून दिलेले आहेत. याचं तुम्हाला आन्सर काय काढावं लागतं, कळलं. म्हणजे हे जे तुम्हाला सेक्शन आले, सी सेक्शन, आय सेक्शन, टी सेक्शन असं जर आलं, किंवा वेगळा सेक्शन कुठला आला, बाबा रेक्टँगल आहे मध्ये इथं होल आहे, असं जर तुम्हाला बीम आली तर तुम्हाला त्याचं सेपरेट, जसं आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टरमध्ये केलं तर तसं आपल्याला करावं लागतं. ठीक आहे. हे समजलं का. ई म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, आणि आर म्हणजे काय, रेडियस ऑफ कर्वेचर. बीम बेंड झाल्यानंतर काय रेडियसनी बेंड झाली, त्याचं रेडियस कर्वेचर काय हे तुम्हाला दिलेलं असतं. यापैकी तुम्हाला कोणतरी एक व्हॅल्यू काढायला लागते. जर तुम्हाला 1, 2 आणि 3 या 3 व्हॅल्यू दिल्या तर तुम्हाला काय करायला सांगतात, बेंडिंग स्ट्रेस. आत्ता आपण सम सोडवलेलं, बरोबर. म्हणजे कोणत्या तरी 4 व्हॅल्यूंपैकी 6 व्हॅल्यू आहेत ना टोटल, त्यापैकी हे दोघं जण असू शकतात, किंवा हे दोघं जण असू शकतात, किंवा हे दोघं जण असू शकतात. तुम्हाला समसमध्ये वेगवेगळे असतात. म्हणजे कधी कधी या दोघांचा रेशो घ्यायचा, कधी या दोघांचा रेशो घ्यायचा, कधी याचा आणि याचा घ्यायचा. म्हणून मी लिहिताना काय लिहिले, एकत्रच लिहिले, किंवा हे पूर्ण काय एकत्रच आहे. आणि या इक्वेशनला काय म्हणतात, बेंडिंग मुवमेंट इक्वेशन किंवा फ्लेक्झरर फॉर्म्युला, दोन्ही नाव आहे. तुम्हाला डिप्लोमावाल्यांना थिअरीमध्ये पण विचारतात. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, फक्त फ्लेक्झरर फॉर्म्युला सांगा, फक्त हे फॉर्म्युला लिहायचे आणि कशाला काय म्हणतात ते लिहायचं. कधी कधी 4-4 मार्काला विचारलं आहे थिअरीमध्ये, कळलं. 2 मार्काला तर भरपूर वेळेस विचारलंय. हा एक असायचा आणि टॉर्शन एक असायचा. आता टॉर्शन तुम्हाला होतं, यांना तुम्हाला टॉर्शन नाही आहे. तुम्हाला एकच फॉर्म्युला हा विचारण्याचे चान्सेस खूप आहेत, कळलं. इथपर्यंत कळलं काय, हे मुवमेंट तुम्हाला काढण्यासाठी हे 5 फॉर्म्युले मी तुमच्या समोर लिहिले बघा. हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5वा, कळलं. त्याच्यानंतर आय काढण्याचे पण फॉर्म्युले सेपरेट असतात. आय एक्स एक्स आय वाय वाय, याचं पण आय एक्स एक्स आय वाय वाय. स्टँडर्ड जर सेक्शन असेल तर रेडीमेड फॉर्म्युले, जर स्टँडर्ड सेक्शन नसतील तर आपल्याला सेपरेट काढावं लागतं. कसं करायचं ते आपण सम आलं की बघूया. सिग्मा बी म्हणजे काय, बेंडिंग स्ट्रेस. वाय म्हणजे काय असतं, हाफ डिस्टन्स, कळलं. सेंटर लाईनपासून हाफ डिस्टन्स असतं. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून काय केलं तर झेड घेतलेलं. झेड म्हणजे काय होतं, सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलसचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला पाठ करा फक्त, आय अपॉन वाय, कळलं. मग बाकी त्याचे सेपरेट याच्या रेक्टँगलसाठी फॉर्म्युला वेगळा आहे. रेक्टँगल सेक्शन असेल तर झेड एक्स एक्सचा फॉर्म्युला बी डी स्क्वेअर डिवायडेड बाय 6, झेड वाय वायचा फॉर्म्युला डी बी स्क्वेअर डिवायडेड बाय 6. सर्क्युलर सेक्शन असेल तर झेड एक्स एक्स इज इक्वल टू झेड वाय वाय पाय डिवायडेड बाय 32 डी क्यूब. आपण घेतलं ना हे, घेतलं, ठीक आहे. जर नसेल घेतलं तरी काही नाही, सम आपण ज्यावेळेस चालू करू त्यावेळेस कळेलच. आत्ता फक्त क्वेश्चन कसं येतो ते कळालं का. क्वेश्चनमध्ये काय येणार, तुम्हाला एक सांगणार सेक्शन कुठला तरी, यापैकी कोणता तरी एक सेक्शन असणार बीमचा कोणता तरी प्रकार असणार, बरोबर. कॅन्टिलिव्हर बीम किंवा सिम्पली सपोर्टेड बीम, आणि सेक्शन असणार. त्याच्यापैकी तुम्हाला इथं जेवढं दिलंय त्यापैकी कोणतं तरी एक व्हॅल्यू फाइंड करायला सांगणार, एवढंच आहे, कळलं. काल आपण 2 सम सोडवलेत ना वाटतं, 2 का 3. हां, ठीक. काय सोपेच होते ते. एक रेक्टँग्युलर सेक्शनचं होतं, एक सर्क्युलर सेक्शनचं होतं. बाकी सगळ्या वेळ आपण काय घेतले, फॉर्म्युलेच घेतले. तुझ्या आलं का तुम्हाला हे सम सॉल्व करता आलं का, सांगा मला, गिवन सांगा काय. चला निहाल, निशांत
गिवन सांगायचं अमृता आणि तुम्ही तिघांपैकी गिवन सांगा या समचं. लेंथ सिम्पली सपोर्टेड बीम आहे, कोणती बीम आहे? रेक्टेंगल बीम हॅव्हिंग स्पॅन. ते काय दिलंच नाही का? चुकलं माझं, क्वेश्चन राहील चुकला. इथे लिहा सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, बीम कोणती ते दिलंच नाही ना, नुसतंच रेक्टेंग्युलर बीम दिली. युडिएल तर दोन्हीकडे पण आहे, कॅन्टिलिव्हर बीम मध्ये पण आहे की युडिएल. मग तुम्ही क्वेश्चन नीट वाचायचं. मला काय म्हणायचं सर क्वेश्चन मिस्टेक आहे, कळलं? तुम्हाला जास्त करून पुणे युनिव्हर्सिटीला असं येतं भरपूर वेळेस, क्वेश्चन चुकला की लगेच 100% अटेम्प्ट करायचा. इथं तुम्ही काय लिहायचं, हा बघा आता समजा मी कसं माझं हे लिहायचं राहिलेलं बरोबर, तुम्हाला सांगतो पुणे युनिव्हर्सिटीवाल्यांना, जर तुम्हाला ते सांगायला आले की तिथं ॲड करा सिम्पली सपोर्टेड बीम ॲड करा तर ठीक आहे, चांगली गोष्ट. नाही आले तर इथं लिहायचं ॲझ्युम सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, आणि सम सॉल्व करायचं. नुसतंच हा क्वेश्चन चुकलाय मग आपण टिक मार्क करतो पेपरचं, क्वेश्चन पेपरमध्ये 4 पैकी 4 आहे, क्वेश्चन MSBTची चूक आहे, बोर्डाची चूक आहे, तसलं नसतं, कळलं ते? हां सांगतो, एक मिनिट बघू. सिम्पली सपोर्टेड बीम त्याचं स्पॅन किती दिलंय? 4 मीटर आहे. 4 मीटर स्पॅन लेंथ तुम्हाला दिली आणि मध्ये काय दिले? युडिएल दिलेलं आहे 10 किलो न्यूटन पर मीटर. ओम लक्ष दे रे बाबा, 10 किलो न्यूटन पर मीटर दिलेलं आहे, कळलं? आणि स्पॅन कोणतं दिलेलं आहे? 4 मीटरचा. आणि सिम्पली सपोर्टेड बीमचं स्पॅन आहे. मग मला हे गिवन दिलेलं आहे. अजून काय काय दिलेलं आहे? लेंथ 4 मीटर दिलतो, विड्थ दिलेली बी दिला तुला 300 mm, म्हणजे रेक्टँग्युलर बीम आहे. इथं रेक्टँग्युलर बीम काढून टाकायची. हे किती आहे बाबा? 300 mm, बी 300 mm आणि डेप्थ 500 mm असं दिलेलं आहे किमान. ठीक आहे, असा काही प्रॉब्लेम नाही. पुढं डेप्थ डी 500 mm. हां, कोणता डब्ल्यू? युडीएलची व्हॅल्यू, छोटा डब्ल्यूची व्हॅल्यू 10 किलो न्यूटन पर मीटर. हां, पुढं काय फाइंड करायचं आहे? सिग्मा बी मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस. ते बघायच्यासारखंच सर आहे ना. हां, मग सोडवा, कसं सोडवाना सांगा. चला सोल्युशन. हे असं लिहायचं रे बाबा ओम, हे चित्र काढायचे 2 असे, गिवन लिहायचं, फाइंड काय करायचं लिहायचं आणि मग सोल्युशन. कधी पण कुठं पण उत्तर कसं पण घाणेरड्या अक्षरामध्ये लिहू नका. 7 क्वेश्चन सोडवत असतात तर 5च सोडवा, पण अक्षर चांगलं काढा. तुझं अक्षर सुधारावं लागणार, तुला खूप सुधारावं लागणार, कळलं का? आणि तू फास्ट लिहि रे बाबा साईराज, कळलं? तू एवढा स्लो लिहितो ना की तुला 7च पण पुरणार नाही पेपरला, एवढं नाही चालणार. आपला पेपर 3 तासाचा आहे आणि 3 तासामध्ये पण आपल्याला त्रास देणारे मध्ये भरपूर जण असतात. पुढचं मागचं मध्ये शिक्षक येणार, ए दाखवणार, ए काय करतोय, बरोबर? सोल्युशन सांगा चला. हां थांब, तुम्ही नका बोलू, तुम्ही हे 3 जण बोलतील. 1, 2 आणि 3 बोला. हां सांग की काय तू सांगशील ते लिहितो. मुवमेंट मॅक्झिमम इज इक्वल टू, अशा बीम असेल तर मुवमेंटचा फॉर्म्युला काय? WL²/8. हां, डब्ल्यूची व्हॅल्यू काय? 10 इंटू लेंथ. तुम्ही नका सांगू, त्याला सांगू दे. निशांत, अमृता आणि पूजा, तुम्ही तिघच बोला. 4² डिवायडेड बाय 8. हां, त्याचा आन्सर काढा. तुमचं झालं आहे सॉल्व करून? सांगतो. तू सॉल्व केलेस काही? तिकडचं सॉल्व कर. तू सॉल्व केलेस काय? पूर्ण आन्सर काढले का? सिग्मा बीचा आन्सर काढले का? नाही, काढा मग. 20 येतं. हां 20 येतं. आता तुम्ही कशामध्ये युनिट घेतले सांगा. हे डब्ल्यू कशामध्ये होतं? हे न्यूटन मीटर तसं नाही बोलायचं. हे 10च्या पुढं युनिट काय आहे? 10च्या पुढे युनिट काय आहे? किलो न्यूटन डिवायडेड बाय मीटर. तिथं लिहितो चला, किलो न्यूटन डिवायडेड बाय मीटर. हे 4चं युनिट काय आहे? मीटर, बरोबर? हां, हे 8ला युनिट आहे का काही? 8 काय नंबर आहे, त्याचं युनिट काय नाही. इथलं मीटर आणि इथलं मीटर गेलं, तुम्ही जे उत्तर काढलं
4चं स्क्वेअर आहे ना इथं, मीटरचं स्क्वेअर झालं, इथलं 1 मीटर आणि इथलं 1 मीटर गेलं. तुम्ही जे आन्सर काढले, किती आन्सर आलं तुमचं? 20. ते कशात आलं? किलो न्यूटन डॅश मीटर. कशामध्ये उत्तर काढलं ते? किलो न्यूटन डॅश मीटर्स, मीटर स्क्वेअर नाही. हे बघा, डब्ल्यूचं युनिट काय होतं? किलो न्यूटन डिवायडेड बाय मीटर होतं. इंटू 4चं स्क्वेअर, 4चं युनिट काय? लेंथ आहे 4 मीटर आणि त्याचं स्क्वेअर आहे. मग असं तुमचं इक्वेशन बनलेलं. मीटर इथला 1 आणि इथला 1 मीटर गेला, काय उरलं? इथलं किलो न्यूटन आणि इथलं 1 मीटर उरलं. मग युनिट काय आलं तुमचं? किलो न्यूटन मीटर. कळलं? आता किलो न्यूटन मीटरमध्ये घेतो का आपण? नाही घेत. कशामध्ये घ्यायचं? न्यूटन बेंडिंग स्ट्रेस, आपण बेंडिंग मुवमेंट काढलेलं बघ SFD BMD मध्ये, त्याच्यामध्ये तर आपण असंच घेतलेलं. पण आपण आता ते चॅप्टर नाही करायचं, दुसरा चॅप्टर चाललाय. तर आपले स्टँडर्ड फॉर्म्युले काय असतात? लेंथ कशामध्ये मोजतो आपण? MM मध्ये. आणि फोर्स कशामध्ये घेतो? न्यूटनमध्ये. मग त्याला किलो न्यूटनचं काय करायचं? न्यूटन करायचं. मुवमेंट मॅक्झिमम 20 उत्तर आलतं. किलो न्यूटनला न्यूटन कसं करायचं? 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 इंटू 10च ऐकलं ते, मला पुढचं ऐकलंच नाही ते. 3 कोण कोण म्हणते 3? किलो न्यूटन न्यूटन, हां, इंटू 10. जितेश, 3 6. किलो न्यूटनला न्यूटन करायचे. मागा नका बघू, सांग रे, उत्तर सांग तुझं काय? 3. तुझं काय? नो कमेंट्स. 10⁻³ 10⁻³ 3 नो कमेंट्स. काय तेच 3 का 10 इंटू 10? त्यांनी इंटू 10 सांगितलंय. आता कन्व्हर्जन पार्ट करायचे. मी ते क्वेश्चन घेणार नाही. हे क्वेश्चन घ्यायचं, फोटो घ्यायचा आणि सगळे फॉर्म्युले सगळे कन्व्हर्जन पार्ट करायचे, मग मी पुढे जाणार आहे. कारण ते तुम्हाला न्यूटनचं MM चं मीटर येत नसेल तर हे काय तुम्ही करणार पेपरला? एक ट्विस्ट टाकला ना त्यांनी, एक ट्विस्ट. इथं उद्या मेगा न्यूटन पर मीटर आलं तर काय करणार तुम्ही? अरे सरांनी ते घेतलंच नाही. कन्व्हर्जन लिहून दिलं का नाही मी? मग पाठ करायचं काम कोणाचं आहे? मेगा न्यूटनचं न्यूटन कसं करायचं सांगा? 6. हां, बरं ठीक आहे. पुढचं एक आता क्वेश्चन देतो. हां, समजा तुम्हाला त्यांनी आहे ना UDL दिला, W किलो न्यूटन, चला अवघड घ्या, गिगा न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर पर सेंटीमीटर. चला, कन्व्हर्जन पाठ झालं ना आपले. तुम्हाला येऊ शकतं असं पुणे युनिव्हर्सिटीला. माझ्यासारखा पेपर चेक करणार काढणार असेल तर असंच जाणार. लय हुशारी मारतं ना, घ्या मग. गिगा न्यूटन पर सेंटीमीटरमध्ये UDLची व्हॅल्यू दिली आहे. आता त्याचं कन्व्हर्जन करा. कसं करायचं गिगा न्यूटनचं न्यूटन? हां, हे बघ कसं करायचं. हे 10 आहे. वरचं न्यूमेरेटर आहे ना, न्यूमेरेटर वेगळं पकडायचं, सेंटीमीटर वेगळं पकडायचं. गिगा न्यूटनचं न्यूटन कसं करायचं? 10⁻⁹. गिगा न्यूटनचं न्यूटन झालं का? हां, खालची काय होतं? सेंटीमीटर होतं. आता बघा सेंटीमीटरचं MM कसं करायचं? सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे किती MM? 10 MM ना. मग 1 सेंटीमीटर आहे, त्याला मल्टिप्लाय MM करायचे. मग काय? मल्टिप्लाय बाय 10. असं जे असं कॅल्सीवरती टाकणार, कॅल्सी जे उत्तर देईल ते इथं लिहिणार आणि युनिट तयार झालं, न्यूटन डिवायडेड बाय MM. कळलं? असं येऊ शकतं. तुम्हाला तर ऑलरेडी पहिल्या चॅप्टरमध्ये आपण घेतलेलेच सम. फर्स्ट चॅप्टर, हां सांगतोय तुम्हाला, अभ्यास करा. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण तुम्हाला भरपूर वेळेस बघा, आपण इलॅस्टिसिटी वगैरे त्यांनी मुद्दाहून वेगवेगळे विचित्र दिलेलं आहे. किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये दिलेली आपल्याला. मग त्यावेळेस आपण किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं न्यूटन पर MM स्क्वेअर केलेलं आहे. वहीमध्ये चेक करा. यांना नाही येत, हे लिंबू पोर आहे डिप्लोमाचे, तुम्हाला येऊ शकतं. 20 किलो न्यूटन मीटर आहे. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करायचं? 10⁻³ आणि मीटरचं MM कसं करायचं? परत 10⁻³. मग काय आलं तुमचं? न्यूटन MM आलं. म्हणजेच मुवमेंट मॅक्झिमम इज इक्वल टू 20 × 10⁻⁶ न्यूटन MM मध्ये झालं.
कळालं? मुवमेंटचं उत्तर भेटलं. आता बाकीचं काय करता येईल का सगळं? हां, सिग्मा बी एम अपॉन आय मी इथं कन्वर्टच केलं नाही मी काही. इथपर्यंत मी डायरेक्ट आन्सर काढलं जे होतं ते 10 × 4चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8 जे आन्सर होतं तसं तसं काढलं. खाली उत्तर कशामध्ये आलं तुमचं? किलो न्यूटन मीटरमध्ये आलं. मग किलो न्यूटन आन्सर काढल्यानंतर मग आपण कन्वर्ट केलं. अगोदर नाही केलं मी. अगोदर असं केलं का 10 किलो न्यूटन. मग तू तसं तर मग तसं पण लिहिलं पाहिजे ना, किलो न्यूटनचं 10 × 10⁻³ आणि तसं करूच नका. जे आहे ना तसंच ठेवा. 10ला तसंच ठेवा, 4ला पण तसंच ठेवा. जे दिलेलं आहे त्यांनी तसंच ठेवा. आणि त्याच्यावर नाही बघा, नाही समजलं तर बघा माझ्यासारखं करा. हे 10 कशामध्ये युनिट होतं? ते किलो न्यूटन डिवायडेड बाय मीटरमध्ये होतं. इंटू 4 कशामध्ये होतं? मीटरमध्ये होतं. आणि त्याचं स्क्वेअर. मग काय, इथलं 1 मीटर इथलं 1 मीटर कट झालं. काय उरलं? किलो न्यूटन मीटर उरलं. आता किलो न्यूटन मीटरमध्ये आपण घेतो का? नाही. कशात घेतो? न्यूटन एम एम मध्ये. मग किलो न्यूटनचं न्यूटन कसं करायचं? मल्टिप्लाय बाय 10⁻³ हे जे 10⁻³ आहे हे कोणासाठी आहे? किलो न्यूटनचं न्यूटन करण्यासाठी. आणि हे मीटरचं एम एम करण्यासाठी काय? दुसरं 10⁻³. 10⁻³ 10⁻³ काय झालं? 10⁻6 झालं. समजलं का आता? कळलं? हां, म्हणून एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय. मुवमेंट आन्सर काय आले? 20 × 10⁻6. आय काढावं लागेल, सॉरी. मग आधी आय काढा. आयचं उत्तर कोणतं घेणार आपण? आय x घेणार. BD³ डिवायडेड बाय 12. बी 300, डेप्थ 500चा क्यूब डिवायडेड बाय 12. सांगा आय x चा आन्सर. हां, 3.125 पुढं इंटू 10⁻9 10⁻9 mm⁴. युनिट चेक करायचं. हे सगळं कशामध्ये आहे? mm मध्ये आहे. मग mm⁴ कसं आलं सांग बरं मला. इथं mm⁴ कसं आलं? तू होतास मोमेंट ऑफ इनर्शियाला, त्याच्यामुळे तुला विचारतोय. तिथं ते mm⁴ कसं आलं सांग. कसं आलं? युनिट आहे ते बरोबर आहे, पण कसं आलं? ठीक आहे. हे बी कशामध्ये आहे? म्हणून याचं mm1. आणि हे डी कशामध्ये आहे? mm मध्ये आहे. mm × mm आणि इथं वरती काय आहे? क्यूब आहे. मग mm × mm क्यूबचं उत्तर काय आलं? (4). कळलं? उद्या तुम्ही पेपरला गेले, युनिट विसरले, तर युनिट कशावरनं काढायचं? फॉर्म्युल्यावरनं. फॉर्म्युल्यावरनं तुम्ही युनिट तयार करू शकता ना. जसं आपण केलं सिग्माचा फॉर्म्युला काय होता बाबा? सिम्पल फोर्स अपॉन एरिया होता का नाही? तुम्ही बाबा उद्या सिग्माचं फॉर्म्युलाच विसरले तर पी काय बाबा? फोर्स आहे. फोर्स कशामध्ये आहे? न्यूटनमध्ये. आणि एरिया कशामध्ये असतो? मग सिग्माचं युनिट काय झालं? कळालं का कसं करायचं? तसंच केलं इथं पण. हे mm आहे, हे mm³ आहे. mm × mm³ काय झालं? mm⁴. कळालं? हां, आय काढला. आता याच्या पुढे बोला. म्हणून m अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय. आपल्याला सिग्मा बीचं उत्तर काढायचं आहे. मुवमेंटचं उत्तर आलं आपलं 20 × 10⁻6. आयचं पण उत्तर आलं आपलं 3.125 × 10⁻9. सिग्मा बी आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि वाय काय घेत असतो आपण? याच्या डेप्थच्या हाफ. ही जी डेप्थ आहे त्याच्या हाफ डिस्टन्स असतं आपलं वाय. वाय किती येणार मग? 250. हां, असं जास्त कॅल्सीवरती टाका आणि सिग्मा बीचं उत्तर काढा. हां, काय गरज नाही. असं जसं कॅल्सीवरती टाका. तिकडे घेतलं तरी चालेल. तसं पण तुम्ही हे 250 इकडे घेतलं तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. असं जसं टाकलं तरी पण चालेल. 1.6. हां, 1.6 न्यूटन पर mm². समजलं का सम? सम काय आलं? लक्षात द्या. दुसरं सम घ्या.
लक्ष द्या, लिहू नका, फेकून द्या पेन ते साईडला, इकडे लक्ष द्या फक्त. अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 5 मीटर. सिम्पली सपोर्टेड बीम दिलेली 5 मीटर डिस्टन्स आहे, लेंथ किती 5 मीटर. इज सब्जेक्टेड टू लोड 20 किलो न्यूटन ॲट 2 मीटर. 20 किलो न्यूटन कुठं दिलंय 2 मीटर वरती फ्रॉम लेफ्ट साइड, फ्रॉम लेफ्ट एंड. अशी बीम आहे, त्याच्यावरती 20 किलो न्यूटनचा लोड टाकलाय. किती मीटर वरती 2 मीटर फ्रॉम लेफ्ट एंड. लेफ्ट कोणतं असतं इकडचं. हे टोटल 5 आहे. 2 कुठे येईल इथे येईल ना असं कुठंतरी. हां, तर याचं किती दिले फोर्सची व्हॅल्यू 20 किलो न्यूटन दिली. हे डिस्टन्स किती येणार मग, आणि हे किती येणार, हे 2 मीटर आलं आणि हे 3 मीटर आलं. फॉर्म्युला चेंज झाला का आता. हां, सिम्पली सपोर्टेड बीमच आहे, पण लोड तुमचा जो आहे तो एक्झॅक्टली सेंटरला आहे का मध्ये नाही. आता डिस्टन्स वेगवेगळे दिले म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरणार, तो वेगळावाला दुसरा WAB डिवायडेड बाय L. हां ठीक आहे, पुढं गिवन सांगा काय काय. W दिला तुम्हाला 20 किलो न्यूटन. हां, लेंथ दिली 5 मीटर. तसंच ठेवा, काही चेंज नाही करू, नंतर करू आपण चेंज इथं खाली केलं तसं. द क्रॉस सेक्शन ऑफ द बीम इज 220 mm वाईड अँड 300 mm डीप. हां, काय घ्यायचं त्याचं, बी किती 200 mm आणि डेप्थ 300 mm. हां, पुढं काय फाइंड करायचंय, फाइंड काय करायचं, सिग्मा बी काढायचं. हां, मग आता याच्यामध्ये अशी बीम आहे ना, मग मुवमेंटचं फॉर्म्युला चेंज होणार. मुवमेंट मॅक्झिमम इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, W इंटू A इंटू बी डिवायडेड बाय L. W 20च ठेवा, A किती आहे 2च ठेवा, B किती आहे 3. कळलं, 20 इंटू 2 इंटू 3. हे तुमचं जी लेफ्ट साईडचं डिस्टन्स असतं त्याला काय म्हणतात A, याला काय म्हणतात B, आणि हे टोटल डिस्टन्स काय तुमचं L डिवायडेड बाय L किती आहे 5. आन्सर घेणार कशात ते सांगा, युनिट काय येणार, युनिट मुवमेंटचं युनिट काय येणार. हे 20 कशात आहे, 20 कशामध्ये आहे किलो न्यूटन. हे काय आहे बी ए कशामध्ये आहे मीटर. हे कशामध्ये आहे मीटर. काय 5ला काही युनिट आहे का, 5ला काही युनिट आहे का, काय नाही आहे. हां, मीटर. हे इथलं 1 मीटर आणि इथलं 1 मीटर कट झालं, काय कशामध्ये उत्तर काढलं आपण, किलो न्यूटन मीटरमध्ये काढलं. काढा आता कॅल्सीवरती 24. हां, 24 किलो न्यूटन मीटरमध्ये आलं आहे. आता त्याला न्यूटन MM मध्ये करायचं, कसं करणार, 10³ इंटू 10³ किलो न्यूटनचं न्यूटन 10³ मीटरचं MM 10³ 10⁶ झालं. मग डायरेक्ट लिहितो 24 इंटू 10⁶. पाठ करू नका, हे की किलो न्यूटनचं मीटर करायचं, न्यूटन पर MM 10⁶ 10⁶. तसलं नका करू गाढवासारखं. किलो न्यूटनचं न्यूटन कसं केलं 10⁻3, मीटरचं MM कसं केलं 10⁻3, म्हणून ते काय आलं 10⁶ आलंय. कळालं का. हां, मुवमेंट काढलं. आयचं उत्तर कोणता फॉर्म्युला घ्यायचा आयचं, IXX. हां चला, मी IXX लिहितच नाही, फक्त आय लिहितो. रेक्टँग्युलर सेक्शन आहे, डायग्राम काढायची गरज नाही, समजतं याच्यावरनं. ठीक आहे. हां, BD³ डिवायडेड बाय 12. हां, तर तुम्हाला तिकडे डायग्राम सांगितलेली काढायला, दिसतंय ना, ड्रॉ स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. ते स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम तुम्हाला येईल ना काढता, कशी काढायची, असं. हां, अशी काढायची असते. आणि बघूया बी काय सांगा, जाऊ दे. B 200, D 300 चा क्यूब डिवायडेड बाय 12. आयचा आन्सर काढा, युनिट पण सांगा आणि मला. 450 इंटू 10⁶. हां, युनिट MM⁴. हां, म्हणून काय घेणार, तोच फॉर्म्युला घेणार आपला हा, M/I इज इक्वल टू सिग्मा B अपॉन Y. मुवमेंटचं उत्तर 24 इंटू 10⁶. आयचं उत्तर 450 इंटू 10⁶. सिग्मा B फाइंड करायचं आहे. आणि Y काय घेणार, Y कोणाचा हाफ घेणार, 150चा हाफ.
300च्या आत, 300च्या आत 150. डेप्थच्या अर्ध घ्यायचं, कळलं? मग सिग्मा बीचं उत्तर भेटेल तुम्हाला. सम मध्ये काय चेंज आहे याच्यामध्ये याच्यामध्ये? फक्त ते जे स्टार्टिंगचे जे बीमचे प्रकार आहेत ते वेगवेगळे आहेत ना. तिथं कशी दिली बाबा, सिम्पली सेपरेट बीम दिलं, मध्ये युडेल दिली. इथं काय सिम्पली सेपरेट बीम आहे, लोड आहे आणि वेगवेगळ्या डिस्टन्सवरती आहे. म्हणजे तुमचं उत्तर फॉर्म्युला कोणता चेंज होतोय? हा मुवमेंटचा फॉर्म्युला चेंज होतोय. इथं मुवमेंटचा फॉर्म्युला वेगळा आहे, तिथं मुवमेंटचा फॉर्म्युला वेगळा आहे. कळतंय? हां, आता याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम काढायला सांगितली, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तर ती कशी काढणार? हां, वरच्या साईडला काय असतं? कॉम्प्रेसर. इथं जी लाईन आहे तशीच स्ट्रेट मारायची. याच्या समोरच काढा, एक्झॅक्ट समोर. हे जेवढं दाखवलं तेवढंच. कोणती बीम आहे ही? सिम्पली सेपरेट बीम आहे. सिम्पली सेपरेट बीम आहे तर वरच्या साईडला काय असतं? कॉम्प्रेशन. सिग्मा सी लिहा, किंवा तुम्हाला वाटलं तर सिग्मा बी सी लिहा, बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. इथं काय? सिग्मा बी टी. सिग्मा टी लिहिलं तरी चालतं, सिग्मा बी टी लिहिलं तरी चालतं, सिग्मा सी लिहिलं तरी चालतं, सिग्मा बी सी लिहिलं तरी चालतं, तुम्हाला जे आवडेल ते. कळलं? हे तुमचं काय? स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. ओके, कळलं? आता तुम्हाला इंजिनिअरिंगवाल्यांना जास्त एक एक्स्ट्रा लाईन लिहायची, म्हणून हिअर सिग्मा बी टी इज इक्वल टू सिग्मा बी सी. सगळ्यांनीच लिहा, जाऊ दे. सिग्मा बी टी टेन्साईल स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसची व्हॅल्यू किती आली तुमची? 1.6 न्यूटन पर mm स्क्वेअर. असं लिहायचं. डायग्राम तुम्हाला पण सांगितलेले काढायला, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. आता यामध्ये कसं असतं? दोन प्रकार असतात. सिम्पली सेपरेट बीम असेल तर तुमची बीम कशी बेंड होती? अशी बेंड होती. ठीक आहे, अशी बेंड झाल्यानंतर वरच्या साईडला काय असतं? इथं हे कॉम्प्रेशन असतं इथं, आणि हे जे खाली लिहिलं इथं काय असतं? टेन्शन. आणि कॅन्टिलेवर बीम असेल तर उलटं, अशी बीम बेंड होती. तर इथं काय असतं तुमचं? टेन्शन, आणि खाली काय असतं तुमचं? कॉम्प्रेशन. असे दोन प्रकार आहेत. हे सिम्पली सपोर्टेड बीमसाठी आपण काय घेणार? इथं सिग्मा सी लिहिणार वरती, आणि खाली काय लिहिणार? सिग्मा टी लिहिणार. आणि कॅन्टिलेवर बीम आली तर वरती काय लिहिणार? सिग्मा टी लिहिणार, खाली सिग्मा सी लिहिणार. उलटं करणार फक्त, बाकी सगळी डायग्राम सेम आहे. दोन्ही क्वेश्चन समजले का? हां, 8 न्यूटन पर mm स्क्वेअर. लिहून टाक. आतापर्यंत काय वाटलं नाही, कारण आतापर्यंत कसं आहे, आपले सण असतात, काहीतरी खळबळ असते. जानेवारीपर्यंत एकदम बका सगळं असं झाडं पाला पडतो, सगळेजण पुढे जातात. आणि चौथं सेमिस्टर असं नाव येतं ना, चौथं सेमिस्टर. आता पुढच्या वर्षी ते म्हणतील आता आम्ही फायनल इयरला आहे. असं शब्द ऐकलं ना टेन्शन येतं. वेळ लागतो जरा, डॉक्युमेंटेशनवर होते. झालं असं त्याचं गावाकडं ना. चला लक्ष द्या इकडं. तर नवीन वेगळं सम आहे. द क्रॉस सेक्शन ऑफ द सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 5 मीटर. स्पॅन किती दिलंय? सिम्पली सपोर्टेड बीम आहे 5 मीटर. एल किती आहे? 5 मीटर. सेक्शन कोणतं दिलंय आता? आय सेक्शन आहे. म्हणजे तुमची जी बीम आहे ती कशी? आय सेक्शन आहे. हॅव्हिंग विड्थ ऑफ फ्लेंज इज 125 mm. फ्लेंज अशी घ्यायची, आडवी डिस्टन्स. हे डिस्टन्स किती दिले? 125. ओव्हरऑल डेप्थ किती दिले? 220 mm. लक्ष द्या, काहीच लिहू नका. फ्लेंज किती दिली? 125 mm. आय ड्रॉ करतो आता. सिमेट्रिकल त्यांनी शब्द वापरले ना. हां, आता सिमेट्रिकल म्हणून सोपं आहे हे. तरी पुढच्या सम जे आहे ते अनसिमेट्रिकल येणार. अनसिमेट्रिकल आलं की पूर्ण आपलं मुवमेंट ऑफ इनर्शियाचं जसं आपण सम केलेलं तसं आपल्याला पूर्ण सम करावं लागतं. होतच ना आय सेक्शनच्या अनसिमेट्रिकलला. तुमची प्रॅक्टिस पण होईल मुवमेंट ऑफ इनर्शियाची. तुम्ही नव्हतं ना मुवमेंट ऑफ इनर्शियाला. म्हणजे या क्वेश्चनमध्ये तुमचं मुवमेंट ऑफ इनर्शिया पण काढावं लागतं आणि नंतर पुढचं सम पण करावं लागतं. ठीक आहे. आता हे आपण आय सेक्शन सिमेट्रिकल आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही, साधं सिंपल आहे. सिमेट्रिकलचा अर्थ काय असतो? जेवढा पोर्शन इकडं लेफ्ट साईडला आहे तेवढाच पोर्शन इकडं राईट साईडला आहे. जेवढा पोर्शन इकडं वरती आहे तेवढाच पोर्शन इकडं खाली आहे. त्याला म्हणायचं सिमेट्रिकल. तुम्हाला फ्लेंज
याला काय म्हणतात टॉप फ्लेंज, याचं नाव काय असतं टॉप फ्लेंज. याला काय म्हणतात बॉटम फ्लेंज, याला काय म्हणतात वेब. ठीक आहे. हां, आता इथं तुम्हाला त्यांनी फ्लेंज दिलेली आहे 125 mm, इथून एवढं डिस्टन्स दिलेलं आहे 125 mm. आणि ओव्हरऑल डेप्थचा अर्थ काय, इथून ते इथपर्यंत टोटल डिस्टन्स दिले आहे तुम्हाला. ओव्हरऑल डिस्टन्स किती दिलेलं आहे 220 mm, 220 mm टोटल, इथून ते वरपासून ते खालपर्यंत. अँड युनिफॉर्म थिकनेस ऑफ 10 mm, सगळ्याची युनिफॉर्म एकच थिकनेस आहे 10 mm. म्हणजे सगळ्याला तुम्ही थिकनेस किती घेणार आहे 10 mm. याची ती एवढी थिकनेस किती आहे 10 mm. याची एवढी थिकनेस किती, इथून एवढी 10 mm, प्रत्येकाची 10 mm. इथं पण किती आहे हे 10 mm आहे. ठीक आहे. हां, आता मला सांगा हे जर वरचं 10 mm आहे, हे जर खालचं 10 mm आहे आणि इथून इथपर्यंत किती आहे 220 आहे, तर हे इथून एवढं किती आलं 200. हे 220 मधनं इकडचं वरचं 10 आणि खालचं 10 काय केलं मायनस केलं, किती आलं 200. हे किती आलं 200 mm. आता तुम्हाला याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागणार ना, आपलं आय काढावं लागतं, समजतंय. हां, आपलं सिमेट्रिकल आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. अनसिमेट्रिकल असेल तर आपल्याला सगळं काढावं लागतं, x1 x2 y1 y2 x बार y बार, मग ix मग iy असं सगळं काढावं लागतं. इथं काही प्रॉब्लेम नाही. इथं आपण काय घेणार ix घेणार. आता हा आय सेक्शन दिसतोय ना, हां हे दिलेलं आहे. आता इथं काय दिले बीमला कोणता लोड वगैरे काय दिले, इफ द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस गिवन, मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी किती दिलेला आहे 125 मेगापास्कल. मेगापास्कलला काय करायचं रे इंटू 10⁻³ काय 6, हां काय करायचं 3 इंटू 10⁻³ करायचं का अमृता, इंटू 10⁻³ करायचं का विनायक, करायचं सायराज, करायचं का नाही अमित, नो कमेंट्स. ओम नको ना, नको म्हटलं. हां, काहीच नाही करायचं. मेगापास्कल म्हणजेच काय असतं रे बाबांनो, न्यूटन पर mm² असतं, जे आपलं स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बेंडिंग स्ट्रेसचा स्टँडर्ड फॉर्म्युला न्यूटन पर mm² म्हणजेच सिग्मा बी मेगापास्कल. ठीक आहे. फाइंड द मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द बीम. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजेच मुवमेंट काढायची, काय वेगळं नाही. आपण जे मुवमेंट काढायचं ना ती मुवमेंट तुम्हाला फाइंड करायची मुवमेंट. आणि ऑल्सो फाइंड द इंटेन्सिटी ऑफ द युडियल. युडियलची युडियल दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी दिलं ना इथं शब्द काय वापरत त्यांनी युडियल, म्हणजे इथं तुम्हाला युडियल दिलेलं आहे, इथं डब्ल्यू लिहितो, डब्ल्यू ब्रॅकेटमध्ये काय लिहितो युडियल, म्हणजे मुवमेंट पण काढायची आणि युडियल पण काढायचं आहे. ठीक आहे. आता काही सूचना झालं आय हे सेक्शन दिसतोय ना, मग आय तर काढू शकतो आपण आधी. हां आय काढा आधी. चला, एक m/i इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय. समजा असं झालं बाबा, सेक्शन दिलं का नाही, हा सेक्शन हाच आहे, सॉरी आय सेक्शन आहे. वाय काय घेणार आपण, वाय टोटल हाईट किती आपली 220, 220च्या हाफ आपण काय घेणार वाय घेणार. हे आपलं जेवढं आहे हे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स आपण काय घेणार वाय. वाय किती घेणार 110. ठीक आहे. वाय तर समजलं, एक तर झालं बाबा. सिग्मा बी पण आहे आपल्याकडं, दोन गोष्टी आहेत. हां आय आपण याच्यावरनं आय काढू शकतो, आय काढायचं आणि नंतर काय काढायचं मुवमेंट काढायचं. आय काढायचं लागेल. आता आय कसा काढणार फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. आय x असं समजा की हा पूर्ण काय आय नाहीच आहे, असं समजा हा काय आहे, असा एक रेक्टँगल आहे. रेक्टँगलचं फॉर्म्युला सांगा मला. याला काय म्हणतो आपण बी, याला काय म्हणतो आपण डेप्थ. हां सांगा रेक्टँगलचा IXXचा फॉर्म्युला BD³ अपॉन 12. मी काय लिहितो कॅपिटल B कॅपिटल D चा क्यूब डिवायडेड बाय 12. का बरं, कारण हे मोठं आहे ना, याला काय म्हणतो मोठं बाबा, याला B म्हणतो, याला टोटल काय म्हणतो कॅपिटल D म्हणतो. ठीक आहे. एवढं काय आलं, याच्यात काही वेगळं नाही. कॅल्सी ठेवून द्या साईडला, कॅल्सीचं महत्त्व नाही आहे, ते कॅल्क्युलेटरवरती टाकलेलं उत्तर येतं, हे समजून घ्या. BD³ डिवायडेड बाय 12 दिसतंय. हां आता हा चौकोन आहे का असा, रेक्टँगल आहे का असा, नाही. त्याच्यामध्ये काय कट केल्यावरती रेक्टँगल असा आय तयार होईल. जर मी इकडनं असा एक छोटा रेक्टँगल आणि इकडनं असा एक छोटा रेक्टँगल, असे दोन रेक्टँगल हे या साईडचे,
इथे एक रेक्टँगल कट करतो याच्यामधनं. जो काळ्या कलरचा रेक्टँगल आहे ना त्याचा फॉर्म्युला काय घेतला आपण, BD क्यूब डिवायडेड बाय 12. आता हा एक रेक्टँगल जर मी या ब्लॅक कलरच्या रेक्टँगलमधनं मायनस केला आणि इकडचा हा दुसरा ग्रीन कलरचा जो रेक्टँगल आहे तो मायनस केला, तर काय तयार होतं रे उरलेल्या पोर्शनमध्ये, आय तयार होतंय का नाही, समजतंय का काय बोललो ते. टोटल रेक्टँगल कन्सिडर केला हा, त्याच्यामधनं हा जो पोर्शन, याला नाव द्या वाटलंच तर, याला नाव द्या इथं PQ R आणि S. PQ RS कुठलं, हां सॉरी इथं PQ R आणि S, आणि इकडं नाव द्या U किंवा V W आणि X किंवा काही पण तुम्हाला जे आवडेल ते, तुमचं कोण आवडतं असेल तिथं नाव लिहून टाका त्याचं. ठीक आहे. त्याच्यातनं काय करायचं, हे जो रेक्टँगल आहे आणि हा जो रेक्टँगल आहे तो काय करायचा आपल्याला मायनस करायचा आहे. मग मायनस करायचं तर काय लिहितो इथं, मायनस मोमेंट ऑफ इनर्शिया, आधी काय करतो आय टोटल लिहितो, आधी एक नवीन फॉर्म्युला करतो, आय टोटल मायनस आय कोणाचा, इकडचं नाव काय लिहिलं आपण PQRS, मायनस आय कोणाचा UVWX चा. समजतंय, हा इकडचा आय मायनस करायचा आणि इकडचा आय मायनस करायचा. आता आय टोटलचा फॉर्म्युला काय घेतला आपण, कॅपिटल BD क्यूब डिवायडेड बाय 12. याचं काय लिहितो, साधं नुसतं लिहितो BD क्यूब डिवायडेड बाय 12, आणि याचं पण काय लिहितो BD क्यूब डिवायडेड बाय 12. आता मला प्रत्येक रेक्टँगलनुसार त्याचं कॅपिटल B कॅपिटल D स्मॉल b स्मॉल d सांगा काय. आधी पूर्ण BD क्यूब म्हणजे कोणतं घेतलेलं आपण, हा वाला आय टोटल पूर्ण चौकोन कन्सिडर करायचा, रेक्टँगल कन्सिडर करायचा. कॅपिटल B किती आहे 125 इंटू कॅपिटल D 220 चा क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस, आता कोणता कन्सिडर करतोय PQRS, फक्त PQRS बघायचं. PQRS जर बघितलं तर इथून एवढं किती येईल ते सांगा. हे तुमचं काय झालं B आहे ना, हा झाला छोटा B. हे बघा हा जो दिसतोय ना, हा रेक्टँगल आपण घेतलाय तो मायनस करतोय. मग इथून एवढं किती डिस्टन्स आहे, काढा ते. हे टोटल किती आहे 125. 125 चा हाफ किती 62.5, आणि 62.5 मधलं हे इथून एवढं किती आहे 5. 62.5 इथून एवढं आहे ना, 62.5 मायनस 5, अजून 5 त्याच्यात मायनस करा, किती उरले 57.5. मग किती आला हे 57.5. डेप्थ बघा की हे इथून एवढं किती आहे 220 मधनं इथले 10 आणि इथले 10 मायनस करा, 200. 200चा क्यूब डिवायडेड बाय 12. परत इथलं सांगा, इथलं पण सेमच येणार ना, इथलं काय वेगळं आहे का, सिमेट्रिकल आहे, इथं पण तेवढंच डिस्टन्स येणार आहे. 57.5 इंटू 200चा क्यूब डिवायडेड बाय 12. काढा याचं उत्तर, सांगा मला IXX. अजून एक मेथड आहे, ठीक आहे लिहू नका का, दुसरी मेथड पण आहे. आयचं उत्तर, फायनल उत्तर किती आलं 34. हा बरोबर आहे, सांग की 34.25 इंटू 10⁻6. 34.25 इंटू 10⁻6 mm⁻4. हां
आता हे एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन तुम्हाला सांगतो. हा एक ऑप्शन, दुसरा एक फॉर्म्युला आहेतच. हा त्याच्यापेक्षा सोपा आहे. बघा काय लिहायचं फॉर्म्युला, BD क्यूब डिवायडेड बाय 12, ठीक आहे, मायनस कॅपिटल B मायनस याला आपण काय बोललो, थिकनेस ना, -10 इंटू डेप्थ, इथून एवढी, याला काय बोललो आपण, छोटा d, डेप्थचा क्यूब डिवायडेड बाय 12. हा फॉर्म्युला दिसायला विचित्र दिसतो. बघा याच्यापेक्षा हे सोपं आहे. कॅपिटल B सांगा किती आहे, 125 इंटू d किती आहे, 220चा क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस, त्यातनं काय मायनस करायचं, फक्त हे जे 125 ना हे टोटल, त्यामधनं फक्त ही थिकनेस मायनस करायची. मग 125 मायनस थिकनेस करा, किती आलं ते, 125 मायनस 10 किती आलं, 115 आणि डेप्थ किती आहे, छोटा d किती आहे, छोटा d कोणता घ्यायचा, छोटा d तो मधला, किती, 200चा क्यूब डिवायडेड बाय 12. काढा याचं उत्तर, याचं पण उत्तर तेच येईल. हे B -10 म्हणजे काय, हे बघ, हे 115 कसं आलं, हे इथून एवढं आहे ना 125, त्याच्यामधनं हे 10 मायनस करायचं फक्त. मग उरलेली कोणती डिस्टन्स आहे, हे एवढं आणि हे एवढं, आपण एकत्रच घेतलं असं त्याचा अर्थ. तेच आन्सर आलं ना. आपण दोन वेगवेगळे घेण्यापेक्षा एकत्रच घेऊ. हे 125 मधनं फक्त हे 10 मायनस करा, कारण ते 10 ऑलरेडी कुठे आले, वरच्यामध्ये आलेलं आहे. असं दुसरी मेथड आहे. हा पण ऑप्शन आहे किंवा हा पण ऑप्शन आहे, तुम्हाला कोणता आवडला सांगा. दुसरावाला सोपं आहे ना, सोपं आहे दुसरं. हां, हे टोटल काय घ्यायचं, B 125, हे टोटल काय घ्यायचं, D जे असेल ते टोटल घ्यायचं, ओव्हरऑल डेप्थ. त्याच्यातून काय करायचं, मायनस, हे 125 मधनं फक्त ही थिकनेस काय करायची, मायनस. तो फॉर्म्युला पण सोडून द्या, तो फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, ते खालचं लिहिता येईल ना फक्त. हां, बस झालं, काय गरज नाही ते लिहायची. 125 इंटू 220चा क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस 125 मधनं हे काय करायचं, थिकनेस मायनस करायची. जे काय उत्तर असेल ते लिहायचं, 115. आणि डेप्थ कोणती घ्यायची, हे टोटल डेप्थमधनं हे इथलं 10 आणि इथलं 10 मायनस केल्यावरती किती उरतं, एवढं. हां, हे किती डेप्थ आहे, 200, 200चा क्यूब डिवायडेड बाय 12. समजलं. हां, हे कॅन्सल ना मग. ठीक, हे आवडलं का, नाही हे वरचं नको, ठीक, हे पण कॅन्सल. हे लिहिता येईल ना, एवढंच लिहा, सांगा उत्तर. 34.25 10⁶ mm⁴. आयचं उत्तर काढलं. पुढं बोला आता. आय उत्तर काढलं, माझं एवढं डोकं चाललं, पुढं सांगा तुम्ही आता. हां, आय आला, आय भेटला का, टिक मार्क. वाय आहे का आपल्याकडे, आहे 115, हे पण आहे. सिग्मा बी आहे, मग काय उरलं, मग मुवमेंट भेटेल ना. आता 4 व्हॅल्यूंपैकी 3 व्हॅल्यू भेटल्या, मुवमेंट काढता येईल का नाही. हां, मग कोणतं इक्वेशन आहे, कोणतं चॅप्टर चाललंय, बेंडिंग मुवमेंट इक्वेशन. कोणतं इक्वेशन आहे आपण जे लिहितो ते, बेंडिंग मुवमेंट इक्वेशन. त्याला दुसरं नाव काय, फ्लेक्झरर फॉर्म्युला. जरासं आपण स्टॉपर आहे ना, आपण नाही लिहिणार तर कोण लिहिणार. फ्लेक्झरर फॉर्म्युला, M/I इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय इज इक्वल टू E/R. हा, E/R घ्यायची गरज नाही, पण आता आपण फ्लेक्झरर फॉर्म्युला लिहितो तर E/R इथं लिहायला लागेल, खाली वाटलंच तर परत लिहा. M/I इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय. मुवमेंटचं उत्तर आपल्याला काढायचं आहे, मुवमेंट मॅक्झिमम तसंच ठेवा. वायचं उत्तर किती, आयचं उत्तर किती आलं आपलं, 34.25 इंटू 10⁶. सिग्मा बी आपल्याला दिलेला 125, बरोबर. आणि वाय किती असतं, हे डिस्टन्स, हाफ डिस्टन्स घ्यायचं, ओव्हरऑल डेप्थच्या हाफ. किती आलं ते, 110. सांगा मुवमेंट मॅक्झिममचं उत्तर. डब्ल्यू काढून येणारच नाही ना, मुवमेंटचं उत्तरच नाही. मुवमेंटचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू कुठे याच्यामध्ये तुझ्याकडे, 8 यायचं. हां, मग पुढं त्याची सांगतो, 1 मिनिट, याचं उत्तर सांग. हां, 38
0.9 पुढं काही नंबर नाही का 92 अजून इंटू 10⁶ न्यूटन. हा युनिट सांगा. युनिट काय असतं मुवमेंटचं? एसएफडी युनिटचे सम सोडवले त्याच्यामध्ये मुवमेंट काढलेली त्याचं युनिट काय होतं? किलोन्यूटन पर मीटर. किलोन्यूटनचं इथं काय आलं? न्यूटन. न्यूटन MM कळलं. हां आता मुवमेंट काढले. तू जे म्हणतोस ना की बाबा हा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडं. आता याचा असं जर बीम असेल आणि इथं युडेल असेल तर मुवमेंटचा फॉर्म्युला काय? WL² डिवायडेड बाय 8 बरोबर. आता जर तू हे स्टार्टिंगलाच लिहिलं तर मुवमेंट आहे का तुझ्याकडं? नाही. W नाही तुझ्याकडं, मग काय कसंच उत्तर काढलं? म्हणून घेऊन फायदा नाही. मुवमेंटचं आता उत्तर भेटलं ना. आता इथं लिहू शकतोस तू 38.92 इंटू 10⁶. कॅल्सी ठेवून द्या, इकडे लक्ष द्या आधी. हे लिहिलं मुवमेंटचं, इकडे चालेल उत्तर इथं लिहिलं. W युडेल आहे का आपल्याकडं? Wच तर काढायचं आहे. लेंथ 5. आता बघा आपण इथं कशात घेतोय? हे सगळं न्यूटन MM मध्ये घेतलंय. मग आपण इथं लिहिताना पण हे 5 मीटरला MM करा, इथंच करा. नाहीतर याचं उत्तर कशात येईल? न्यूटन मीटर मध्ये येईल आणि इकडचं उत्तर कशात येईल? न्यूटन MM मध्ये येईल. तसं चालणार नाही. कळलं का? समजा जर तुम्ही हे लिहिलं असं नुसतं 5² डिवायडेड बाय 8 लिहिलं तर हे उत्तर तुमचं जे आलं ते कशात आलंय? न्यूटन. आणि हे 5 काय घेतलंय? मीटर. हे न्यूटन मीटर मध्ये लिहिलंय आणि इकडे युनिट काय आलेलं याचं? मग चालणार आहे का? इक्वल टू आहे का ते दोन्ही? नाही ना. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार? इथं तुम्ही जे करताल त्याला करतानाच 5 इंटू 10⁻³ करा आणि त्याचा काय करा? स्क्वेअर करा. डिवायडेड बाय काय? 8. मग तुमचं झालं ते बरोबर. न्यूटन MM न्यूटन MM. असं टाका आणि डब्ल्यूचं उत्तर सांगा. युडेलची व्हॅल्यू तुम्हाला भेटली. IMP क्वेश्चन आहे, डिप्लोमावाल्यांना भरपूर वेळा विचारलं आहे. कळलं? व्हेरी IMP. I सेक्शन नाहीतर T सेक्शन. पेपर अवघड आला तर. सोपं आला तर याच्या आधी आपण जे केलेलं ते. तुम्हाला हे सुरुवात आहे. बरं सांगा. 12.45 इंटू 10⁻³ आलं का? 6 आले का 4 आले का 3 आले? 0 आले. 0 जुनं उत्तर येते. कॅल्सीला सॉल्व्ह करायला सांगतील तू, मग इक्वल टू दाब की, मग कॅल्सी क्लिअर कर. 0 उत्तर कसं काय असू शकतं? सांग की काय आलंय अमृता? 0. हा मग ते मग नाहीच आहे ना ते उत्तर. नॉर्मल उत्तर सांग. 0 म्हटलं कशाला? स्टँडर्ड उत्तर सांगा जसं टाकलेलं तसं. एवढं चालय. 12 पॉईंट त्यांचं उत्तर सांगतो. 12.45 किलो न्यूटन पर मीटर मध्ये त्यांनी उत्तर काढलं. आता आपण याला आपल्या याच्यामध्ये कन्वर्ट करा. चला सांगा बरं याचं. हे उत्तर आलेलं आहे त्यांचं उत्तर आपल्याला कशामध्ये करायचंय? लिहायचंय न्यूटन MM मध्ये लिहायचंय. सांगा. आपलं उत्तर बरोबर आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका. असं समजा हे तुम्हाला मी क्वेश्चन विचारतो नवीन. 12.45 किलो न्यूटन पर मीटर आहे, त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? न्यूटन पर MM मध्ये. सांगा कसं कन्वर्ट करणार? 12.45 लिहिणार. किलो न्यूटनचं काय करायचं आपल्याला? कसं करतात? अरे याचं सांगा ना आधी. 3 डिवायडेड बाय हे मीटर कुठे आहे? खालच्या साईडला आहे. मीटरचं MM कसं करायचं? इंटू 10⁻³. प्रत्येक वेळेस तसं नसतं 666. मी तुम्हाला तेच म्हणतोय, ते मुवमेंट होतं. हे युडिएल आहे. युडिएलचं फॉर्म्युला युनिट काय आहे? न्यूटन भागिले MM आहे. मुवमेंटचा फॉर्म्युला काय आहे? न्यूटन समोर MM आहे. गुणाकार आहे इथं दोघांचा. इथं दोघांचा काय आहे? भागाकार आहे. वेगवेगळ्या गोष्टी येते. ते मुवमेंट वेगळं असतं, युडिएल वेगळं असतं. मला सांगा आता याचं कशामध्ये कन्वर्ट केलं तुम्ही? किलो न्यूटनचं कशात केलं? न्यूटनमध्ये केलं. मीटरचं कशात केलं? MM मध्ये केलं. असं लिहिलं ना. हां हे 10⁻³ वरचं गेलं, 10⁻³ खालचं गेलं. तुमचं उत्तर तुम्ही आता काय सांगत होते? हे सांगत होते ना 12.45 इंटू 10⁻⁴ म्हणजे हेच तुमचं उत्तर आलं. न्यूटन MM आलं का? त्यांचं ना आपलं सेम. आता तुम्ही पुस्तकात वही बघितलं तर म्हणताल सर तिथं तर उत्तर 12.45 किलो न्यूटन पर मीटर दिलंय आणि आपलं उत्तर तर 12.45 न्यूटन पर MM आहे. हे आणि हे एकच आहे.
कळतंय का? ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू एकच आहे. त्यांनी कशामध्ये काढली ती उत्तर? किलो न्यूटन डिवायडेड बाय मीटर काढली. आपण कशात काढली? त्यांचं नादी नका लागू. त्यांचं कसं आहे, एकाच क्वेश्चनमध्ये ते 3 युनिट वेगवेगळे वापरतात. आपलं स्टँडर्ड काय आहे? न्यूटन डिवायडेड बाय mm. आपली एकच मेथड ठेवा, सिम्पल, साधी सिम्पल. फक्त आपण याच्यामध्ये ट्विस्ट काय होता, इथं तुम्ही काय केलं, 5 मीटर होतं, त्याला आपण काय केलं, mm मध्ये केलं. कळलं? आता तुम्ही म्हणता सर इथं केलं, तुम्ही मागच्या सममध्ये नव्हतं केलं. मागच्या सममध्ये असं आलतं का इक्वेट करायचं? दोन्ही इक्वेट करायला भेटलेलं का आपण मागच्या सममध्ये? नाही. मागच्या सममध्ये आपण सेपरेट उत्तर काढायचो. मागच्या सममध्ये आपण कसं केलं, मुवमेंट मॅक्झिमम आपण आन्सर काढलेलं. डब्ल्यू पण आपल्याकडे होता आणि लेंथ पण आपल्याकडे होती. डब्ल्यू समजा त्यांनी दिला 10, बरोबर. समजा तुम्हाला ते डब्ल्यू दिला 10 किलो न्यूटन डिवायडेड बाय मीटर आणि लेंथ दिली तुम्हाला 5 मीटर. तर आपण काय लिहितो, 10 × 5 लिहायचो, डिवाइडचा स्क्वेअर लिहायचो, डिवायडेड बाय काय लिहायचो, 8 लिहायचो. याचं काहीतरी उत्तर काढायचो आणि याचं युनिट काय लिहायचो आपण, किलो न्यूटन डिवायडेड बाय किलो न्यूटन मीटर लिहायचो समोर आणि नंतर त्याचं कन्वर्ट करायचं 10⁻³ आणि 10⁻³ आणि मग काय करायचं, इथं समजा 20 उत्तर आलं तर 20 × 10⁻³ किलो न्यूटनचं न्यूटन केलं आणि मीटरचं mm केलं परत 10⁻³ आणि मग शेवट काय लिहायचं 20 × 10⁻6. असं का बरं केलं आपण? कारण तिथं दोन्ही व्हॅल्यू होत्या म्हणून केलं. इथं तसं का नाही करू शकत? कारण इथं ऑलरेडी आपण जे उत्तर जे काढलेलं आहे हे मुवमेंटचं उत्तर कशामध्ये काढले, न्यूटन mm मध्ये काढलंय आणि त्याला आपण काय करतोय, या फॉर्म्युल्यामध्ये इक्वेट करतोय. म्हणून तुम्ही जे उत्तर काढताल ते उत्तर याचं पण कसं कशामध्ये आलं पाहिजे, न्यूटन mm मध्ये आलं पाहिजे, तरच ते उत्तर बरोबर येईल. समजतंय? हे समजलं का नक्की? लिहून घ्या.